छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 2200 चौरस फूट जागेतच उभारावे. वाढीव जागेच्या मंजुरीपर्यंत पुतळा उभारणीची नगरपालिकेने घाई करू नये. संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक भव्यदिव्य स्वरूपात उभारण्यात यावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी नागरिक, महायुती पदाधिकारी आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संगमनेर बसस्थानक परिसरात स्मारकासाठी 4 मीटर × 6 मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला तरी एवढ्या मर्यादित जागेत स्मारक उभारण्याऐवजी किमान 2200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाढीव जागेचा निर्णय होत नाही तोपर्यंत अश्वारूढ पुतळा उभारण्याची नगरपालिका प्रशासनाने घाई करू नये, अशी मागणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाला केली आहे. संगमनेर शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेला साजेसे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे, ही शिवप्रेमी नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 4 मीटर × 6 मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र एवढ्या कमी जागेत स्मारक उभारणे योग्य होणार नसून स्मारक भव्य स्वरूपात उभारण्यासाठी 2200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी 22 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे. वाढीव जागेच्या मागणीसाठी आमदार खताळ यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून प्रशासकीय स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा आशावाद महायुतीचे ज्ञानेश्वर करपे, शिरीष मुळे, प्रकाश राठी, रामभाऊ चाचू, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. यावेळी आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, भाऊ जाखडी, अंकुश केसेकर, नामदेव गुंजाळ, दिलीप रावळ, भारत गवळी, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमानी, दीपेश ताटकर, रवी म्हस्के, अभिजित पुंड, शशांक नामन, योगेश सूर्यवंशी, पूनम दायमा, रेखा गलांडे, संगीता पुंड, सपना जाधव, आरती पगारे, सुशील शेवाळे, सार्थक शेवाळे, वरद बाकुल, मनोज झुंदरे यांच्यासह महायुती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूरच्या धर्तीवर संगमनेरमध्ये भव्य स्मारकाची मागणी. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मोठ्या स्वरूपात उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर संगमनेर शहरातही ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेला साजेसे असे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी भावना शिवप्रेमी नागरिकांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक जे नगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे, जो कमी जागेत करताय तो आम्हाला मान्य नाही. तर आमची सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे की आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी सांगितल्या यांच्या मार्गदर्शनाखाली जी जागा आम्ही 2200 स्क्वेअर फूट मान्य केली आहे ती आम्हाला भेटावी, ही आमची नगरपालिकेकडे मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ असे भव्यदिव्य स्मारक आपल्या संगमनेरमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी आपले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व तसेच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच प्रतापरावजी सरनाईक यांना केलेली आहे. आणि त्याचनुसार त्या पाठपुरामुळे आपल्याला कुठेतरी यश मिळताना दिसत आहे. परंतु 2200 स्क्वेअर फूट एवढी जागा आपल्याला या भव्य दिव्य स्मारकासाठी उपलब्ध व्हावी, अशी मागणी आपण करत आहोत. कारण एकदाच व्हावे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्य दिव्य व्हावे, अशी सर्व संगमनेरकरांची मागणी आहे. आणि यासाठीच आम्ही देखील ही मागणी लावून या ठिकाणी आपण नगरपालिकेचे CEO साहेब यांच्याकडे निवेदन देत आहोत. आणि
आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आमची मागणी पूर्ण व्हावी अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतो. सर्व तरुण वर्ग आणि हिंदुत्ववादी संघटनेतले लोक जमलेले आहेत. काल जे निवेदन दिलं ते फक्त श्रेयवादासाठी केलेलं आहे. 40 वर्षात त्यांना कधी सुचलेलं नाही. अमोल खताळ आमदार झाल्यानंतर यांच्या एक स्कीमा बाहेर येत आहेत आणि या स्कीमा अशा आहेत की पूर्ण जनतेची दिशाभूल होत आहेत. कालच्या निवेदनात आणि आजच्या निवेदनामध्ये असे फरक आहे की त्यांनी 200 चौरस फूट जागासाठी त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. त्या जागेवर घोडासुद्धा मागू शकत नाही अशी परिस्थिती त्या जागेची आहे. आमची जी मागणी जी आहे ती 250-2200 स्क्वेअर फूट भव्य पुतळा झाला पाहिजे, जेणेकरून संगमनेरकरांना अश्वरूप पुतळा हा सर्व दर्शन झालं पाहिजे. दर्शन न होता फक्त छोटा पुतळा करून श्रेय मिळवायचा जर असेल त्याचा धिक्कार पहिला प्रथमतः आम्ही करत आहोत. जर आमची मागणी जर पूर्ण नसेल केली आणि होणार नसेल तर संगमनेर पूर्ण बंद करण्यात येईल ही आम्ही आज पूर्ण हिंदुत्ववादी संघटनेतर्फे घोषित केलेत आहे. तेव्हा शासनाला आणि चीफ ऑफिसरांना आमची विनंती आहे की आमची मागणी पूर्णतः त्यांनी मान्य करावी. ही विनंतीपूर्वक आम्ही बोलत आहोत. इथून पुढे विनंती होणार नाही. सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे, परंतु गेल्या काही 2-4 दिवसांपासून एक संगमनेरकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे की जी आम्ही आमदार अमोलभाऊ खताळ पाटलांनी शासन स्तरावरती 2200 स्क्वेअर फीटाची जी जागेची मागणी नगरपालिकेच्या म्हणजे आपल्या बस स्थानकामध्ये केलेली होती. परंतु आपलं आता काल परवा एक न्यूजमध्ये आम्ही आणि सोशल मीडियावरती जी व्हायरल होणारी बातमी आहे की अक्षरशः 6x4 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत आहे, ही अत्यंत मोठी शोकांकित आहे. तीच आम्हाला समस्त शिवप्रेमींना मान्य नाही. जोपर्यंत एक नगरपालिकेकडून आणि आमच्या शिवप्रेमीकडून जो तोडगा निघत नाही तोपर्यंत नगरपालिकेने पुढची कारवाई करण्याची घाई करू नये. समस्त शिवप्रेमींचा विचार करून पुढचा निर्णय व्हावा आणि आमदार अमोलभाऊ खताळ पाटलांनी जशी मागणी केली 2200 स्क्वेअर फीट जागा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी व्हावी, तीच आमची त्या संदर्भात आम्ही आत्ता निवेदन दिलं आहे आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा एवढीच आमची मागणी आहे. नगर परिषद संगमनेर विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाच्या जागेसंदर्भात महोदय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक संगमनेर शहरामध्ये उभारण्यासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महायुती सरकारचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करीत आहोत. शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची भव्य स्वरूपात उभारणी व्हावी अशी मागणी शिवप्रेमी नागरिक आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक वर्षापासून केली होती. यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाही ती मागणी जी आहे ती आमची रेटून घ्या. पण कोणत्याही प्रकारची वाडा सुद्धा बसणार नाही. तुम्ही मंजुरी देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मोठा झालाच पाहिजे. 2 मिनिट. आपली जर मागणी पूर्ण नाही झाली तर आपण संगमनेर बंद करण्याची भाषा आपण करू. 100% आपण उपासनाला बसणार. महासत्ता न्यूज संगमनेर.